डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। त्यांच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातील घरावर आज सकाळपासूनच आंबेडकर समूहांनी निषेध मोर्चे काढलेत। आंबेडकरी समाजाकडून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। याच विषयी आंबेडकर समूहाचे पुण्यातील ज्येष्ठ नेते वसंत साळवे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं नव्यानं एक व्हिडिओ समोर आलेला आहे। तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलेला हा सगळा व्हिडिओ आहे। आणि या व्हिडिओनंतर सोलापूरकर यांच्यावरती टीकेची झोड उडत आहे। माझ्यासमवेत वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि आंबेडकर चळवळीचे एक मार्गदर्शक असलेले वसंतजी साळवे आहेत। साळवेजी, काय सांगाल? वारंवार सोलापूरकर यांच्याकडून महापुरुष जे आहेत शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून त्यांचा अपमान केला जातो। मुळामध्ये राहुल सोलापूरकर हा कोण आणि त्याची अवकात काय हे देखील आपण तपासून पाहिजे। आता राहुल सोलापूरकर म्हणतात बाबासाहेब ब्राह्मण होते, एक दत्तक घेतलं, हे जे विधान आहे ते करताना त्यांनी 100दा विचार करावा। बाबासाहेब म्हणतात या देशामध्ये, या समाजामध्ये 4 वर्णाची इमला आहे। 4 इमल्यामध्ये 4 वर्ण व्यवस्था आहे। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या इमल्याला शिडीच नाहीये। खालचा माणूस किती चांगला असला तर त्याला वरच्या इमल्यात जाता येत नाही, आणि वरच्या इमल्यातला कितीही नालायक माणूस असला तर तो खाली टाकता येत नाही। अशी जी ही जात व्यवस्थेची शिडी आहे, त्या जात व्यवस्थेच्या मनोवादी विचार प्रवृत्तीचा अर्क म्हणजे राहुल सोलापूरकर आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। या ठिकाणी इतिहासाचे अनेक दाखले देत वसंत साळवे यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।